हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 92. मला आविरासोबत लग्न पण करायचंय. युग थोडं घाबरतच म्हणाला. परमिशन मागतोयस की तुझा निर्णय सांगतोयस? हर्षवर्धनने विचारलं. तुम्ही मला माझ्यापेक्षा खूप चांगलं ओळखता. तुम्हाला माहितीये मी काय करतोय ते? युग म्हणाला. तसं हर्षवर्धन थोडा वेळ शांत बसले. युग त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करत होता. आता पुढे. लग्नासाठी हॉल बुक करायचा की चर्च? हर्षवर्धन यांनी युगला विचारलं. वडिलांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे युग खूप खुश झाला. त्याने स्वतःच्या वडिलांना पटकन घट्ट अशी मिठी मारली. तू बोलशील तसं सगळं होईल, पण आधी तू लवकर बरा. युगची पाठ ठोकतेतच हर्षवर्धन म्हणाले. तुम्ही माझ्यासोबत असल्यावर मी लवकरच बरा होईल. युग म्हणाला. वडिलांसोबत बोलून झालं तसे युग स्वतःच्या रूम मध्ये आलं. युगची वाट बघत अविरा रूम मध्येच फेऱ्या मारत होती. युग आला तसं ती पळतच त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याच्या नजरेत दिसणारे भाव ती वाचत होती. डॅडी विचारत होते चर्च मध्ये लग्न करायचं हॉलवर. युगने विचारले. तुम्ही लग्नाची बोलणी करायला गेलेले? भोळेभाव चेहऱ्यावर आणतच अविराने विचारलं तेव्हा युगने हसतच तिचे गाल ओढले. तिच्या भोळेपणावर त्याला हसू येऊ लागले. तिच्या गालावर ओठ टेकवतच तो बेडवर जाऊन बसला. असं हसतंय का? अविरा सुद्धा त्याच्या बाजूला जाऊन बसले. तुझ्या भोळ्यापणावर हसू आलं ग. या सिच्युएशन मध्ये मी डॅडी सोबत लग्नाची बोलणी करायला जाणार का? मी तर ते ठीक आहेत का हे बघायला गेलेले. कितीही झालं तरी ती त्यांची बायको आहे. आता ते ठीक आहेत म्हटल्यावर मी आपल्या दोघांबद्दल सुद्धा त्यांच्या कानावर घातलं. युग म्हणाला. मग काय म्हणाले ते? सुकतेनेच अविराने विचारले. हेच, लग्न चर्च मध्ये करणार की हॉल बुक करूयात? युग स्वतःच्या वडिलांची नक्कल करून दाखवू लागले. मग तुम्ही काय म्हणाले? श्वास रोखून धरतच अविराने युगला विचारलं. युगने अविराला मिठी मारली आणि तो शांत बसून राहिला. अविरा थोडीशी गोंधळून गेली. तुम्ही काय बोलले त्यांना? अविराने पुन्हा प्रश्न केला तसा युगने पुन्हा तिला जवळ घेत मिठी मारली. आता मात्र चेहरा निर्विकार करत ती युगकडे बघत होती. तुम्ही सांगत काय नाहीये मला? अविराने विचारलं. तुला न विचारता मी डॅडीला उत्तर कसं देणार ग स्वीटहार्ट? मी फक्त त्यांना मिठी मारली जशी आता तुला मारली. आता तू सांग, आपण लग्न कुठे आणि कोणत्या पद्धतीने करावं? ख्रिश्चन पद्धतीने की महाराष्ट्रीयन पद्धतीने? तुझ्याजवळ अजून एखादी दुसरी पद्धत असेल तर ती सुद्धा सांग. युग म्हणाला. तुम्ही जे ठरवाल ते चालेल. अविराच्या बोलण्यावर युगने तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवले. डॅडींना भेटणार? युगने विचारलं तसं अविरा घाबरतच त्याच्याकडे पाहून नव्हे. असं काय बघतेस? तुला खाणार नाही ते? युगने हसतच म्हटलं. अविरा छोटस तोंड करून युगकडे बघत होते. युगने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो स्वतःच्या डॅडीच्या रूम मध्ये जाऊ लागला. नंतर भेटलो तर नाही चालणार का? अविराने घाबरतच विचारलं. तसं चाललं असतं, पण तुझं नंतर येईपर्यंत अशीच भीती तुझ्या मनात राहणार. कदाचित ह्या भीतीने तू जेवणार सुद्धा नाहीस नीट. ज्या गोष्टीची भीती वाटते ती आपण आत्ताच दूर करूयात. तू समजतेस तसे माझे डॅडी नाही, ते खूप चांगले आहेत. वीराची समजूत काढतच युग तिला घेऊन हर्षवर्धनच्या रूम मध्ये घेऊन आला. हर्षवर्धन लॅपटॉप उघडून बसले होते. कशात तरी मन रमवण्याचं काम त्यांचं सुरू होतं. युगला अविरासोबत पुन्हा रूम मध्ये आलेला बघून हर्षवर्धनने लॅपटॉप बाजूला ठेवला. अविरा घाबरतच युगच्या मागे लपून बसली होती. ती तुम्हाला घाबरते असं युगने इशाऱ्यातच स्वतःच्या डॅडीला सांगितलं. तू हॉरर मूव्ही जास्त बघतेस का ग?
हर्षवर्धन यांनी अविराला प्रश्न केला तसं तिने युगच्या मागे लपवलेला चेहरा हळूच बाहेर काढला. हर्षवर्धन नक्की कोणाला विचारतायत हा प्रश्न तिला पडला. तुलाच प्रश्न करतोय मी. तू असं त्याच्या मागे लपून नको बसू, माझ्या समोर ये. हर्षवर्धन बोलले खरं, पण अविरा तिला वाटणाऱ्या भीतीने युगच्या मागेच लपून होती. नाईलाजाने युग तिच्या समोरून बाजूला झाली. चेहऱ्यावर रडवे भाव आणतच अविरा युगकडे पाहू लागली. तू हॉरर मूव्ही जास्त बघतेस का? चेहऱ्यावर स्मित आणतच हर्षवर्धनने पुन्हा प्रश्न केले. तसं अविराने भीतीने येणारं रडू आतल्या आतच कुठेतरी रोखलं आणि नाही म्हणून मान डोलवली. तुम्ही असं का विचारलं? न राहावल्यामुळे अविराने प्रश्न केला. हॉरर मूव्ही मध्ये एखादं भूत बघितल्यावर लोक घाबरतात तसं तू मला घाबरतेस म्हणून सहजच विचारलं. एवढं बोलून हर्षवर्धन हसू लागले. आपल्या डॅडीने केलेल्या विनोदावर युग सुद्धा हसू लागला. अविरा मात्र मान खाली घालून उभी होती. इथे ये, हर्षवर्धनने म्हटलं. तसं अविराने मान वर करत त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्यावरून नजर हटवत तिने युगकडे पाहिलं. युगने अलगदशीर स्वतःच्या पापण्या मिटल्या आणि तिला इशाऱ्यातच डॅडकडे जा म्हणून सांगितलं. अविरा घाबरतच स्वतःचे एक एक पाऊल हर्षवर्धनच्या दिशेने टाकत होती. त्यांच्या समोर ती जाऊन बसली. हळूच नजर वर काढत तिने त्यांच्याकडे पाहिले. युग मला डॅडी बोलतो तसं तू सुद्धा मला डॅडीच बोल. माझी आणि युगच्या माची इच्छा होती की आम्हाला एक मुलगी असावी. आज युगची मा सोबत असती तर स्वतःची इच्छा पूर्ण होताना तिने बघितलं असतं. हर्षवर्धन यांनी प्रशंसेने भरलेल्या शब्दात अविरासोबत नातं जोडलं होतं. ओठ्यांवर स्मित आणतच अविरा हर्षवर्धनकडे पाहू लागली. काय झालं? युगने विचारलं. मला डॅडी म्हण असं बोलणारं कोणीतरी पहिल्यांदाच आयुष्यात आलंय माझ्या. वडील कसे असतात माहिती नाही, मना भरून माझ्या डॅडींना बघते. पाणवलेल्या डोळ्यांनी अविरा म्हणाली. वेडाबाई, आता इथेच राहणार आहेस? रोज बघत राहशील. आणि हो, मगाशी जे काही तुझ्यासोबत घडलं त्यावर लक्ष नको देऊस, ओके? प्रेमाने अविराच्या गालावर हात फिरवतच हर्षवर्धन म्हणाले. अविराने त्यांच्याकडे बघतच हो म्हणून मान डोलवली. तर लवकरच तुम्हा दोघांच्या लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. युग, काही ठरलं का नाही मग? स्वतःच्या मुलाकडे मोर्चा वळवतच हर्षवर्धनने विचारलं. तेव्हा युगने नाही म्हणून मान डोलवली. काही घाई नाही, तू बरा हो आणि मग ठरवूयात आपण. आता माझं एक काम आहे, मी बाहेर चाललोय. स्वतःचा लॅपटॉप बॅगेत खुपसतच हर्षवर्धन म्हणाले. आता ह्या वेळेला काय काम आहे? युगने काळजीतच विचारले. पराक्रम करून जेलमध्ये जाऊन बसले, त्याच्याकडे पण बघून यावं लागेल ना. शेवटी बापाचं मन आहे, त्यांना बघितल्याशिवाय शांतता नसणार आहे. युगची पाठ ठोकतच ते म्हणाले आणि तिथून जाऊ लागले. डॅडी, युगने त्यांना आवाज देत अडवलं. फोन धरतच तो त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. तुम्हाला त्रास होत असेल तर मी. युग बोलता बोलता मध्येच थांबला. खरं तर त्याला त्याच्या भावांवरची केस मागे घ्यायची नव्हती, पण स्वतःच्या वडिलांच्या समाधानासाठी त्याने मन घट्ट करत निर्णय घेतला. जो बोलून दाखवताना तो खूप विचार करत होता. मी केस मागे घेतो. एखादा मान बोलून तो मोकळा झाला. तुला त्रास झाला की मला त्रास होत, आणि ही गोष्ट तुला पण माहितीये. तुला तुझा निर्णय बदलण्याची काहीही गरज नाही. तू घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. मी फक्त त्या दोघांना भेटून येतो. ह्या घरात तमाशा नको म्हणून. तू नको टेन्शन घेऊ, मी आलोच. प्रेमाने युगच्या गालावरून हात फिरवतच हर्षवर्धन म्हणाले आणि तिथून निघून गेले. युग त्यांना स्वतःच्या नजरेसमोरून जाताना फक्त बघतच राहिला. मागून येऊन अविराने त्याचा हात पकडला. तुम्ही आराम करा, औषधं पण घ्यायची आहेत अजून तुम्हाला. युगला समजावतच ती त्याला पुन्हा स्वतःच्या रूम मध्ये घेऊन आली. तुम्हाला काही खावंसं वाटतंय? मी बनवते तुमच्यासाठी, अविराने विचारलं. युगने नाही म्हणून मान डोलवली. अविराने त्याच्या हातावर औषधं टेकवली. औषधं घेऊन होताच युगने पाण्याचा ग्लास अविराच्या हातात सोपवला आणि तो बेडवर आडवा झाला. अविराचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडून एकटक तो अविराकडे बघत होता. जड झालेल्या पापण्यांनी अखेर त्याचे डोळे बंद झाले.
अविराचा पकडलेला हात सैल झाला. अविराने युगच्या हातून स्वतःचा हात सोडवत त्याचा हात हळूच त्याच्या छातीवर ठेवला. त्याच्या अंगावर व्यवस्थित पांघरून घालत अविरा रूम बाहेर पडली. युगसाठी काहीतरी स्पेशल बनवूया असा विचार करत किचनमध्ये आला. रघु अजूनही मायकल जॅक्सनवर सवार होता. तो नाचतच किचन आवरत होता. त्याचा डान्स बघून अविराला हसूच आले. या वेळेला त्याला न घाबरता अविराने सरळ जाऊन फ्रीज उघडलं. रघुचं लक्ष अविरावर गेलं तसे कानातील हेडफोन काढत तो तिच्याजवळ आला. काही हवं होतं तर मला सांगायचं ना. रघु नम्रतेनेच म्हणाले. तुम्हाला आवाज दिल्यावर तो ऐकू कसं खाणार? कानात दिवसभर हेडफोन घालून डोकं नाही आटवत. अविराचे बोलण्यावर रघु तोंड पाडून उभा राहिला. असं का तोंड केलं? अविराने विचारले. सगळे मला तेच म्हण. तुम्ही थोडे वेगळे वाटत होते पण तुम्ही पण मला हर्ट करून राहिले ना. रघु खोटं खोटं रडून दाखवतच म्हणाले. कोणी आपल्या चांगल्यासाठी बोलत असेल तर रडायला यायला नाही पाहिजे. मला काहीतरी स्पेशल बनवायचं. त्यासाठी मला लागणारं सामान तू काढून दे. असं म्हणत अविरा कामाला लागली. रघुसोबत चांगलीच गट्टी जमली होती तिची. त्याच्यासोबत बोलता बोलता अविरा युगसाठी चमचमीत पदार्थ बनवू लागली. जवळपास तासाभराने युग तिला आवाज देतच किचनमध्ये आला. तुम्ही लगेच उठले पण? तुम्हाला आराम करायला बोलली होती ना मी. युगची काळजी करतच अविरा म्हणाली. आरामच करत होतो पण तुझा फोन मला आराम करूच देईना. कंटिन्युअसली रिंग होते. मग सायलेंटवर टाकून द्यायचा. तुम्ही पण ना एवढ्याशा फोनसाठी त्रास करून घेतला. असं म्हणत अविराने युगकडून स्वतःचा मोबाईल काढून घेते. युग गंभीरपणे अविराकडे बघत होता. असं का बघताय? अविराने त्याला विचारलं. फोन करताय ते बघणार नाहीस? युगने अविराला विचारलं तेव्हा अविराने स्वतःच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहिलं आणि गंभीर चेहरा करतच ती युगकडे पाहू लागली. फोन करत असेल कळेलच ती भाग आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला काय वाटतं ती कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.